आताची मोठी बातमी वर्ध्यातून। वर्ध्याच्या सुकळी स्टेशन मोर्चापूर रस्त्याला भेगा, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्टेड करा, अन्यथा हायकोर्टात जाणार। राष्ट्रवादी नेते राणा रणनवरे यांचा इशारा। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील सुकळी स्टेशन ते मोर्चापूर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या सिमेंट रस्त्याला काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच भेगा पडल्याचं दिसून येत असून भेगा पडल्या असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। एकूण 9 कामाची करारनामा किंमत सुमारे 40 कोटी रुपये असून त्यापैकी सुकळी स्टेशन ते मोर्चापूर रस्त्याचे 3 कोटीचे बिल कंत्राटदाराला देण्यात आले। निकृष्ट दर्जाचा रस्ता बांधकाम केल्यावर बिले कशी अदा झाली, असा सवाल राणा रणनवरे यांनी उपस्थित केलाय। वर्ध्यात कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांच्या कथित संगमतामुळे निकृष्ट कामांना मंजुरी दिल्याचा आरोप होत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचा आरोप आता पुढे येत असून कंत्राटदार कंपनीला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड करा, या कामाची SIT मार्फत चौकशी करा, नाहीतर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा राणा रणनवरे यांनी दिलाय। माहितीच्या अधिकारात माहिती घेतल्यावर स्वतः प्रत्यक्षात सुकळी स्टेशन ते मोर्चापूर या रस्त्याची टेक्निकल टीम घेऊन पाहणी करायला गेलो। या रस्त्याचे पूर्ण 12 वाजलेले आहे। त्याच्यामुळं या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या अनुषंगाने गोंदिया येथील कॉन्ट्रॅक्टर, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनवाला कॉन्ट्रॅक्टर, त्यांनी पेटीमध्ये काम दिलेला पेटी कॉन्ट्रॅक्टर खूपचंदानी, याच्यातला शाखा अभियंता, याच्यातला डेप्टी, याच्यातला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, या सर्वांवर कारवाईची मागणी करणार आहे। विभागावर SITची मागणी करणार आहे। कॉन्ट्रॅक्टरवर कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणी करणार आहे। आणि इतक्या निकृष्ट दर्जाचं काम झाल्यावर या रस्त्याचं बिल विभाग देते कसा का, त्याच्यामुळे हा खरा प्रश्न आहे। आणि डेप्युटी इंजिनियर, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, या सर्व कर्मचारी, अधिकारी आणि कंत्राटदार या सर्वांनी मिळून आपसात संगनमत करून या रस्त्यामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे, हा माझा याच्यामध्ये आरोप आहे। सदर रस्त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने मी तात्काळ शासनाच्या ज्या महत्वाच्या एजन्सीज आहे त्यांच्याकडे स्वतः तक्रार करणार आहे आणि तक्रार करून देखील न्याय मिळाला नाही त्याच्यामध्ये SITची मागणी करणार आहे। SITच्या माध्यमातून या रस्त्याच्या बांधकामाची निकृष्ट दर्जाची चौकशी झाली पाहिजे, अहवाल समोर आला पाहिजे आणि त्याच्यातही समाधान झालं नाही तर प्रसंगी मी उच्च न्यायालयामध्ये जाऊन या रस्त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार हा उघडकीस आणल्याशिवाय राहणार।